आणि जसा पालकमंत्री पदाचा वाद नवं सरकार अस्तित्वात आल्यापासून आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळतो, तसाच तो नाशिकमध्ये सुद्धा पाहायला मिळतो। नाशिकमध्ये मात्र सलग दुसऱ्या वर्षी ध्वजारोहणाचा मान हा गिरीश महाजनांचाच पदरी पडला। पण नाशिकमध्ये सुद्धा आज एक वाद उफाळून आला, पण हा वाद पालकमंत्री पदावरनं झाला नाही, तर तो वाद झाला गिरीश महाजनांच्या भाषणावरनं। प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात मंत्री गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही या मुद्द्यावरनं वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्यांना मोठा गोंधळ घातला। या महिला कर्मचाऱ्यांना मंत्री महोदयांना थेट जाब विचारला। गोंधळ घालणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला तात्काळ ताब्यात घेतलं गेलं, पण आपल्या भूमिकेवरनं ही महिला काही मागे हटली नाही। मग या सगळ्या गोंधळावरनं गिरीश महाजनांना सुद्धा विचारणा झाली। गिरीश महाजनांनी याबद्दल स्पष्टीकरण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख अनवधानानं राहून गेला असल्याचं म्हणत दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। संविधानाला कारणीभूत आहे, त्याला तुम्ही संपवायला निघालाय। पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम, मी तर माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पदरात घ्यावी। मला मीडियाशी घेणं नाही मॅडम, मला सस्पेंड केलं, मी मारूनचे गाड्या उपसील, मी माती काम करेन, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही। मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। त्याच्या महिला कर्मचाऱ्यांना थेट आरोप केला की जाणीवपूर्वक गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपल्या भाषणात घेण्याचं टाळलं। गिरीश महाजनांनी याबद्दल विचारणा केली असता त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली आणि नेमकं काय घडलं तेही सांगितलं। अनाथ राहिला असेल असं नाही आहे, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता, कुठलाही माझा तसा हेतू नव्हता। आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिला, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय, बरोबर आहे। पण तसं काही असेल तर अनाथ झालं असेल, त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही। आणि मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो तुम्ही तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही। तर यावेळेला त्यांना काही वाटत असेल तर माझी दिलगिरी व्यक्त करतो मी। तर आपल्याकडनं अनवधानानं नावाचा उल्लेख राहून गेला असं गिरीश महाजन म्हणतात। ज्या महिलेनं या सगळ्या प्रकरणाचा निषेध नोंदवला, जी महिला आक्रमक झाली, त्यांचं नाव माधवी जाधव असं आहे। आणि याच माधवी जाधव यांच्याशी प्रकाश आंबेडकरांनी फोनवरनं संवाद सुद्धा साधला, बातचीत केली। आणि गिरीश महाजनांचं हे कृत्य ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत येणारा गुन्हा आहे असंही त्यांनी म्हटलं। या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडनं पोलिसात तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं। दरम्यान नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकात वनरक्षक माधवी जाधव यांनी मंत्री गिरीश महाजनांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।